माझा फ्रेंड आहे मुंगी मुंगी टी ये भाई। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग। तर गाइज पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की आपले 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत। 37 डेजमध्ये आपण 200 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहेत, तर त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। असंच मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा आणि व्हिडिओ बघत जा, एवढंच होतं। तर आता मी उठलो, रेडी वगैरे झालो एकदम टाकाटाक। आता जायचं श्लोकला आणायला, आणि आता नाही म्हणजे 12 वाजता जायचं श्लोकला आणायला। त्याला आणून मग आज कुठंच नाही जायचं आहे, म्हणजे बघू नंतर कुठे गेलो तर गेलो। संध्याकाळी जायचं आहे प्लॅन एक आदित्यसोबत जेवायला, तर मग बघू तिथं गेलो तर गेलो। तर चला भेटूया थोड्या वेळाने। काय आता चाललोय मी श्लोकला आणायला शाळेत। कॅफला फोन केलेला, कॅफ पण येतोय, मी आणि कॅफ आम्ही दोघं जाणार आहे। आणि त्याला सोडलं घरी की मग वेदला घेऊन जायचं आहे शाळेत। मेरे को गाइस क्या लिया रे? कुछ भी नहीं, कुछ खाने को तो ले लेता। तर गाइस फाइनली आम्ही शाळेत पोचलेलो आहे। हाँ आज यार तू आया नहीं, तेरे को लेके आया मैं। बिझी माणूस आहेत गाइस, येत नाहीत आमच्यासोबत। म्हणलं की येत नाहीत, बाकी असं कोण प्यायला वगैरे बसलं की मग जातं तुमच्यासोबत। उद्यापासून माझे काम सुरू जाणार आहे। उद्यापासून गल्ली गल्ली फिरणारे वांगार, गल्ली गल्ली नाही फिर। माझा फ्रेंड आहे। हा बघा गाइस, हा कॉलेज नंतर मला फक्त शाळेतच दिसतो। कोणत्या आता श्लोकला घरी सोडलं आणि वेदला घेऊन चाललो। ही असते बेरोजगारांची जिंदगी, बघत रे बाई। तर काय आता मी आलतो इथं मातोश्री पोळी भाजी केंद्र जेवण घ्यायला गोडाऊनच्या पोरांना, बघत रे। तर काय आता आम्ही आलोय कॉलेजला। नाही आता आमला राहिला रे हो, आता आपण सोडून दिला कॉलेज। आता आम्ही आलोय मॉडेल कॉलेज जवळ। मॉडेल कॉलेजच्या मागे आपला गोडाऊन आहे मामाचा, बदाम शेक जे पण। तेव्हा पण आम्ही कॉलेजमध्ये यायचो, दोन बदाम शेक प्यायचो, तिकडेच बसायचो। नाही कॉलेजमध्ये पण जायचो, पण ते पिऊन जायचो, पिऊन नाही तर खाऊन मावा वगैरे सर्वच पण झालेली। हां वाटेला छान असेल पण एवढं काही छान नव्हतं। अपनी गँग आहे की अपनी गँग नाही। हे बघा आम्ही एकदा ना इकडनं एक सुतळी बॉम्ब आतमध्ये फेकला होता। VIP मोठीवाली VIP आतमध्ये फेकली होती, ती काच फुटली। आम्ही लोक तर कल्टी मारली, ना 3 पोरं बसली होती, एक पोरगी आणि 2 पोरं। आतनं माणूस आला पळत पळत आणि त्याला घेऊन गेला वरती, आणि आम्ही बाई कल्टी मारली। हे बघा डोनेशनमध्ये कसलं भारी कॉलेज बनवलं गेलं आहे। ऐक हे कोणता नशा आहे? हे बघा आपला गोडाऊन आहे, हे सगळ्या गाड्या उभ्या असतात। हे बघा गोलू फ्री होता मग आला का नाही जेवण घ्यायला? तू का लाजतोय का? थँक्यू पप्पा पण। तर गाईस सध्या सगळ्या गाड्या चार्जिंग लावलेल्या आहेत। आता आम्ही घेतली कुल्फी। ए मोठे या तुम्ही पण। या तुम्ही पण। नको रवी मामा ओरडतो, गोडाऊनला कोणाला आणायचं नाही, स्वतः यायचं पण कोणाला आणायचं नाही। तर गाईस सगळं काम वगैरे झालं आहे, फायनली आपण घरी आलो आहे आणि गाडीवरती सर्व्हिसिंगला दिली आहे। ते दादा होता तेव्हा दादानी स्टेशनला घेऊन गेलता गाडी, आणि तेव्हा गाडीला एका ट्रकवाल्याने मागणं ठोकली। तर ते जे नंबर प्लेट आहे ना गाडीची ती ढिल्ली झाली, म्हणजे अशी हल्ली आहे। तर मग ते लावायचं आहे, मग ते पण सामान घ्यायला जायचं आता थोड्या वेळाने। आता जेवण घरी जाऊ। आता मी जाणार आहे उद्या बाहेर 2 ते 3 महिन्यांसाठी। तर आता घरी अंड्याची पोळी बनवली माझ्या फरमाईशवर, आणि संध्याकाळी चिकन बिर्याणी बनणार आहे। तर 3 महिने तर मला काय बाहेरचं भेटणार नाही खायला, हो गेलो तर गेलो। आता घरी जाऊया। तर काही जेवण करून परत निघालो बाहेर, चाललोय परत पेंढारकरला निखिल आणि मी। आणि जेवण एवढं झालं आहे ना, ओव्हरलोड जेवलो।
त्यात आता मला यायला लागली झोप, कारण की राईस खाल्ला जास्त, त्याच्या नादात मला यायला लागली झोप. आणि ह्याचं पण तसं झालं आहे, ह्यानी पण आज दबाकून जेवला आहे. काय होतं जेवलं तुझ्या? ह्यो पण दबाकून जेवून आला आहे, याला पण झोप लागायला लागली आहे. आणि दोघांना कंटाळा येतो गाडी चालवायचा, पण काय करणार शेवटी मला चालू आहे. बघा काय क्यूट दिसते. लेंगे जरूर लेंगे, सब्सक्राइब करा, सब लेंगे मोटे. आज कमाएगा कल खाएगा. प्यार तो होता ही नहीं है. हाँ? आता आम्ही आलतो बँकेत आणि माझ्या फोनमध्ये नाही आहे नेट, तर मग मी आदित्यला फोन केला. आदित्यला बोललो की भाई माझा 1 GB रिचार्ज मार. त्यांनी अजून रिचार्ज मारेस तो मारला पण नाही अजून, पण ह्या भाईने दोन्ही वायफाय ओपन करून ठेवले, जेणे की लगेच कनेक्ट व्हावं म्हणून. म्हणजे मंदिर उघडलं नाही की भिकारी हाजीर अशी गत केली आहे आज. गायज आम्ही स्पेशल लोक बँकेतून चहा पितोय बाई, बरोबर नाही. आणि या दलिद्रांनी खाली पण सांडलं. गायज आम्हाला बँकेत चहा भेटला आहे, पण निखिलला स्पेशल चहा भेटला आहे. कुठे कुठे मॅनेजर मुंगी टी. ही भाई श्राद्ध चालू आहे, डोला तेज होता है. अरे ते हे चालू आहे, पितृपक्ष चालू आहे. कॉल पुलिस, मेरा धर्म बस्ट कर दिया. चिकन नाही खाते लोक पितृपक्षात. बंद आहे चिकन थोडी. मई अरे शेवटी जनावर आहे ना. जास्त कप चांगले घेऊन द्यायचे का कधी. इथं बघ कुत्र्या. हे कुठे नेण्याच्या लायकीचं नाही. यांची मस्ती बघा. काय आम्ही निघालो आता घरी, आणि घरी जाऊन परत बाहेर जाणार आहे मी. तर गाईज आम्ही आलो आहे KFC मध्ये. माझ्या घरी बिर्याणी बनवली तरी मी इथं आलो आहे हे खायला. घरी जाऊन पण खावं लागेल, नाहीतर आई लय शिवाय लागेल मला. तर गाईज फायनली मी घरी आलेलो आहे, आणि यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हा आमची मम्मी भडकलेली आहे, घरी बिर्याणी केली आहे, पण मी बाहेर थोडंसं खाऊन आलो. घरी बिर्याणी असून मी बाहेर KFC मध्ये खाऊन आलो. आता मला टेन्शन आले, भूक लागली नाही आहे, पण मला थोडं तरी खावं लागणार नावासाठी. तर गाईस जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, आणि आजचा दिवस एक नंबर भारी गेला. कारण की आज माझे 4 जे बेस्ट फ्रेंड आहेत, आदित्य, निखिल, कैफ आणि करिश्मा. आज मला 4 बेस्ट फ्रेंड भेटले, आणि करिश्मा पण भेटलेली आम्हाला घारडा सर्कलच्या इथं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकला. आणि आम्ही जेव्हा KFCमधून निघालो तेव्हा ती भेटली. तर एकतर असं काय झालं म्हणजे की मी उद्या जाणार आहे 2 महिन्यासाठी बाहेर. कुठे जाणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. तर माझी पॅकिंग तर झालेली आहे. ही बघा, ही बॅग घेऊन जाणार आहे मी. माझी पॅकिंग झालेली आहे, सगळं झालेलं आहे. फक्त उद्या सकाळी 9ची ट्रेन आहे माझी. तर आजचा दिवस एक नंबर गेला, मित्रांसोबत चांगला टाईम स्पेंड केला. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या दुसऱ्या जागी. चला, गुड नाईट.